25 जून रोजी असणारी निर्जला एकादशी. ह्या एकादशीचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? नाही तर जाणून घेऊया. 24 एकादशीचे पुण्य देणारी एक निर्जला एकादशी. 3 राशीच्या आयुष्यात आणणारे मोठे बदल. तुम्हाला कोणत्या रूपात होईल लाभ? त्यानंतर लक्ष्मीनारायणाचा योग, जो धन, सौभाग्य आणि समृद्धी वाढवणारा एक अतिशय शुभ योग मानला जातो. तर ही निर्जला एकादशी जी आहे किती फायदेशीर ठरणार आहे, कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे, या दिवशी उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त जाणून घेऊया, कथासुद्धा ऐकूया. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहूया. चला सुरू करूया. निर्जला एकादशीचा व्रत खूप कठीण असतो, कारण या दिवशी पाणी न पिता उपवास केला जातो. असे मानले जाते की या दिवशी मनापासून भगवान विष्णूंची पूजा केल्यास मोठे पुण्य मिळते. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व, म्हणजे वर्षामध्ये जितक्या एकादशी येतात, तर एका वर्षामध्ये 24 एकादशी येतात, तर हे 24 एकादशींचे व्रत केल्यासारखे फळ मिळते. कारण 2026ची ही 25 जूनची निर्जला एकादशी एक विशेष ज्योतिषीय संयोजन तयार होत आहे. या दिवशी असा जो योग आहे, जो जुळून आलेला आहे, जो योग धन, सौभाग्य आणि समृद्धी वाढवणारा एक अतिशय शुभ योग मानला जातो. या योगाचा प्रभाव प्रत्येक राशीवर कोणत्या न कोणत्या स्वरूपात दिसून येईल. पण काही राशींसाठी हा काळ काही मोठ्या बदलांचा अनुभव सुद्धा असू शकतो. ज्या राशींचे काही रखडलेले कामे असतील किंवा त्यांना काही नवीन जे आहे सुरू करायचं असेल, काहीतरी त्यांना जे आहे करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हा योग जो आहे उत्तम आहे. लक्ष्मीनारायण योग विशेष का मानला जातो ते सुद्धा जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रात जेव्हा शुक्र आणि गुरु किंवा शुभग्रह विशेष स्थितीत येतात, तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो. हा योग जीवनात स्थिरता, संपत्ती, यश आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा मानला जातो. जेव्हा असा योग निर्जला एकादशीसारख्या पवित्र दिवशी तयार होतो, तेव्हा त्याचा प्रभाव कितीतरी पटीने, म्हणजे 100 नाही, 1000 नाही, तर लाखो करोडो पटीने जो आहे शक्तिशाली मानला जातो. या दिवशी पूजा, उपवास, दान केल्याने व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि रखडलेल्या कामांना गती मिळते. तर कोणत्या आहेत त्या भाग्यशाली 3 राशी जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर मिथुन राशी आहे. तुमच्यासाठी हा काळ प्रगतीचा संकेत घेऊन येत आहे. आता तुमच्यासाठी यामध्ये नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून कामात सुधारणासुद्धा दिसून येईल. व्यवसायाशी निगडीत लोकांनाही लाभाची संधी मिळू शकते. खूप दिवसांपासून जी तुमची काही कामे असतील, जी रखडलेली आहे, जी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, पण ती कामे तुमची पूर्ण होत नाही आहे, ते सुद्धा कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही आणखीन थोडेसे प्रयत्न करा, कारण नशिबाला कष्टाची साथसुद्धा हवी. त्यानंतर दुसरी म्हणजे सिंह राशी. तुमच्यासाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते आणि तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसू शकतात. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत किंवा योजनांमध्ये लाभ होण्याची चिन्हे सुद्धा दिसून येतील. तर अशा जे काही बदल आहेत किंवा जे काही तुम्हाला मान सन्मान वाढवण्याची आणि गुंतवणुकीचे जे लाभ आहेत, तुम्ही हे करू शकता. तर अशी होती सिंह राशीची. त्यानंतर पाहूया तिसरी आणि शेवटची राशी म्हणजे धनुरास. तुमच्यासाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा संकेत देऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यार्थी गटातील असाल तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांतता आणि संतुलन राहू शकते. तर ह्या होत्या त्या 3 भाग्यशाली राशी, ज्यामध्ये त्यांच्या 3ही राशीमध्ये वेगवेगळे बदल जे आहेत ते घडणार आहेत. त्यामुळं त्यांनी थोडेसे आणखीनसुद्धा प्रयत्न करायला हवे. जसं की मी म्हणाले, नशिबाला कष्टाची साथसुद्धा हवी. त्यानंतर निर्जला एकादशी कधी आहे, म्हणजे कोणत्या पक्षात आलेली आहे, त्यानंतर मुहूर्त जाणून घेऊया. तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जातात. यंदा एकादशी तिथी बुधवार 24 जून रोजी संध्याकाळी 6:13 सुरू होणार आहे. त्यानंतर गुरुवारी म्हणजेच 25 जूनला रात्री 8:10 संपेल. म्हणजेच एकंदरीत काय, तर ही जी एकादशी आहे 25 जून रोजी
रोजी साजरी केली जाईल. त्यानंतर निर्जला एकादशीचा शुभ मुहूर्त. निर्जला एकादशीच्या दिवशी निर्जल राहून व्रत करणे सर्वोत्तम मानले जाते, कारण की एकादशीचं नावच निर्जला आहे. यामुळं या दिवशी निर्जल व्रत केलं तर उत्तमच आहे. पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी पाणी पिऊन किंवा मग थोडेसे फळाहार करून सुद्धा तुम्ही व्रत करू शकता. 26 जून रोजी शुक्रवारी निर्जला एकादशीचे व्रत पाळले जाईल, म्हणजेच त्या दिवशी उपवास जो आहे सोडला जाईल. पूजेचे शुभ मुहूर्त तर सकाळी 5:41 ते 8:25 पर्यंत असेल. त्यानंतर निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी सुद्धा म्हणतात. तर ही भीमसेन एकादशी का म्हणतात, भीमसेन एकादशी नाव कसं काय पडलं जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार 5 पांडवांपैकी भीम हा सर्वात भुकेला होता. असे मानले जाते की त्यांना उपाशी राहणे अशक्य होते. अशा परिस्थितीत त्यांची इच्छा असली तरी तो उपवास करू शकत नव्हता. त्यांनी आपली वेदना महर्षी वेद व्यास यांना सांगितली. त्यानंतर महर्षींनी भीम यांना ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या निर्जला एकादशीचे उपवास करण्याचा सल्ला दिला, कारण यामुळे 24 एकादशीचे उपवासाचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे हा दिवस भीमसेन एकादशी म्हणून सुद्धा ही एकादशी जी आहे भीमसेन नावाने सुद्धा ओळखली जाते. तर निर्जला एकादशी म्हणजेच काय, तर भीमसेनी एकादशी जी आहे ही एकादशी सर्वात मोठी एकादशी. कडक उपवास केला जातो. या दिवशी कडक उपवास करणं योग्य आहे. या दिवशी अन्न आणि पाण्याचा त्याग करून पूर्ण दिवस भगवान विष्णूंची आराधना केली जाते. तर पूजेची पद्धतसुद्धा जाणून घेऊया. पूजेची पद्धत. सकाळची पूजा. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवासाचा संकल्प करावा. पण जर तुम्ही वयोवृद्ध असाल किंवा आजारी व्यक्ती असाल, तुमच्याच्याने उपवास म्हणजे निर्जल उपवास करणं शक्य नसेल, तर तुम्ही मग पाणी थोडंसं फळाहार करून सुद्धा करू शकता. त्यानंतर विष्णू अभिषेक. घरच्या मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा मग फोटोला गंगाजल आणि पंचामृताने स्नान घालावे. अर्चन. देवाला पिवळे चंदन, पिवळे फूल आणि तुळशीचे पान अर्पण करावे. आता तुळशीचे पान एकादशीच्या दिवशी न तोडता आदल्या दिवशी थोडेसे तोडून ठेवायचे. त्यानंतर मंत्र जप करावा. पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कथा आणि आरती. संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करून निर्जला एकादशीचे व्रत कथा वाचावी आणि विष्णूंची आरती करावी. काय करावे आणि काय करू नये. तुळशी एकादशीला तुळशीचे पानं तोडू नये. जसं की मी अगोदर सुद्धा म्हटलं की एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडणे वर्ज्य आहे. तुळशीचे पानं तोडू नये. आदल्या दिवशी तोडून ठेवले पाने वापरावेत. दान धर्म करावे. या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणाला पाणी, फळे, अन्न आणि कपडे. ज्यांना तहानलेल्या व्यक्ती असेल त्यांना तुम्ही पाणीसुद्धा देऊ शकता. दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नियम. उपवास संपूर्ण दिवस आणि रात्र पाळला जातो. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच पारण म्हणजे उपवास सोडणे केले जाते. त्यानंतर 25 जून 2026 रोजी येणाऱ्या निर्जला एकादशीला भगवान विष्णूंच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर तुपाचा दिवासुद्धा लावावा. सायंकाळी सकाळी तुम्ही लावू शकता. शास्त्रानुसार हा दिवा देवाच्या उजव्या हाताला आणि म्हणजे आपण जे काही स्त्री पुरुष कोणी असेल तो दिवा लावत असेल त्यांच्या डाव्या हाताला असावा. याशिवाय घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी संध्याकाळी तुळशीच्या वृंदावनाजवळ सुद्धा आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आहे. तुपाचा लावला तर उत्तमच आहे. तूप जर नसेल तर तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल. एकादशीला दिवा लावताना खालील गोष्टी काही लक्षात ठेवाव्या. म्हणजे तुपाचा दिवा असावा. साजूक तुपाचा दिवा लावून त्यात फुलवात वापरावी. तेल आणि दिशा. जर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवाच्या डाव्या बाजूला आणि तुमच्या उजव्या बाजूला. खंडित दिवा नसावा. म्हणजेच काय, तर कुठे तुटलेला फुटलेला असा दिवा नसावा किंवा मग दिवा हा स्वच्छ असावा, कुठेही तडकलेला नसावा. कारण काय होतं, आपण दिवा लावताना देवाला दिवा लावतोय आणि देवाला तडकलेला दिवा किंवा अस्वच्छ दिवा चालत नाही. तर निर्जला एकादशी म्हणजेच भीमसेनी एकादशी हा एकादशीचा सर्वात मोठा आणि कडक उपवास मानला जातो. या दिवशी अन्न पाण्याचा त्याग करून पूर्ण दिवस भगवान विष्णूंची आराधना केली जाते, पूजा केली जाते, व्रत केलं जातं. त्यानंतर भरपूर असे दान धर्म करू शकता किंवा गरजूंना मदतसुद्धा करू शकता. तुम्ही जे काही सकारात्मक गोष्टी किंवा जे काही तुम्ही कराल त्याचे तुम्हाला कितीतरी पटीने जे आहे फळ मिळणारच आहे. त्यामुळं अजिबात कसलीही
काटकसर न करता तुमच्याच्याने जितकं शक्य होईल तितके या दिवशी तुम्ही गरजूंना मदत करा, दान करा. घरच्या मंदिरात पूजासुद्धा करायची. जसं की मी तुम्हाला म्हटलं अगोदरसुद्धा, विष्णूच्या किंवा लक्ष्मीच्या फोटोला जो आहे गंगाजलाने पंचामृताने स्नान घालावे, अर्चन करावे. त्यानंतर मंत्रांचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पण जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही भरपूर प्रकारे दानधर्म करा, पूजा करा, सेवा करा. जितकी तुम्हाला सेवा या दिवशी करता येईल तितकी तुम्ही सेवा करा. कारण 24 एकादशीचं फळ जे आहे या एकादशीला मिळणार आहे. तर तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही की 24 एकादशीचं फळ आपल्याला या एका एकादशीमुळे मिळत आहे. त्यामुळं या एकादशीला तुम्हाला जितकी सेवा करता येईल, जितकं दानधर्म करता येईल, जितकं पुण्य तुम्हाला तुमच्या पदरात पाडून घेता येईल तितकं तुम्ही नक्की करा. कारण गरजूंना ज्यावेळेस आपण भुकेल्यांना अन्न देतो, गरजूंना पाणी देतो, तहानलेल्यांना पाणी देतो, कुणाला वस्त्र नसेल तर वस्त्र देतो, तर त्यांचे जे काही आपल्याला पुण्य लाभतं ते काही वेगळंच असतं. आणि हे पुण्य रोजच्या दिवसापेक्षा किंवा मग आपण कुठल्याही दिवशी दान केलेल्या दिवसापेक्षा ह्या एकादशीला हे पुण्य म्हणजे लाखो करोडो पटीने तुमच्या पदरात पाडून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही ही निर्जला एकादशीचे व्रत, पूजा, दान, धर्म, जप, तप सर्व करू शकता. आता आपण निर्जला एकादशीची कथासुद्धा जाणून घेऊया. कारण कथा नाही ऐकली तर एकादशी अपूर्ण आहे. कथा पौराणिक कथेनुसार जेव्हा पांडवांना स्वर्गप्राप्तीची इच्छा झाली तेव्हा महाज्ञानी महर्षी व्यासांनी त्यांना सर्व एकादशींचे व्रत करण्याचा सल्ला दिला. परंतु महाबली भीमसेन दरमहा उपवास करू शकत नव्हते आणि त्यांची भूक त्यांना सहन होत नव्हती. त्यामुळे ते चिंतेत पडले. भीमसेनेच्या या समस्येवर उपाय म्हणून महर्षी व्यासांनी त्यांना ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. या एकादशीला पाण्याचा थेंबही न पिता उपवास करावा लागतो. व्यासांच्या सांगण्यानुसार भीमसेनाने हे व्रत मनोभावे पाळले. या एका व्रताच्या प्रभावाने त्याला सर्व एकादशांचे समान पुण्य प्राप्त झाले आणि त्याला मुक्ती मिळाली. याच कारणामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशी असे म्हणतात. म्हणून या एकादशीला तुमच्याच्याने जितकं शक्य होईल तितकं तुम्ही व्रत, पूजा, दान, धर्म आणि देवासमोर देवाची पूजा नक्की करा. चला भेटूया परत अशाच माहितीसोबत.